आणि यानंतर आता सीमेपलीकडून बातमी, पाक सरकारने सुद्धा लष्कराला कारवाईचे सर्वाधिकार दिलेले आहेत। पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा झालेली आहे। पाकिस्तान सरकारकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले आहे। काही दिवसांपूर्वी भारताने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्मीला फ्री हँड दिलेला होता आणि आता पाकिस्तानने सुद्धा लष्कराला कारवाईचे सर्वाधिकार दिलेले आहेत। सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देईल। सोमेश, पाकिस्तानने लष्कराला कारवाईचे सर्वाधिकार दिल्याचं कळतंय, कितपत परिणाम होईल या सर्वाधिकार देण्याच्या निर्णयाचा? नक्कीच प्रज्ञा, पाकिस्ताननी युनायटेड नेशन्सच्या चार्टरचा आर्टिकल 51 चा दाखला दिलेला आहे की आमच्यावरती हल्ला झालाय आणि भारताने केलेला हा अतिशय जबरदस्त अशा हल्ल्याला आम्हालाही प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे। त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही सर्व देशांना सांगितलंय की तुम्ही यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि त्यासोबत पाकिस्तानी पंतप्रधानांनी जी नॅशनल सिक्युरिटी कमिटीची त्यांची बैठक घेतली, त्या बैठकीत आर्म फोर्सेसना सर्व लष्कराला सर्वाधिकार दिल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। परंतु जर पाकिस्तानने आता कुठलाही पुन्हा कुरापती करण्याचा प्रयत्न केला तर ती निश्चितच अजून एक मोठी चूक ठरेल आणि कदाचित ती पाकिस्तानी उंटाच्या पाठीवरची अजून एक शेवटची काडी ठरू शकते। त्याचं कारण असं आहे की भारताने आधी युनायटेड नेशन्सच्या चार्टरच्याच आर्टिकल 51 च्या अंडर त्यांना रिटॅलिएट केलेलं आहे आणि त्यामुळे भारताच्या दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर भारताने दिलं। पण पाकिस्तानचं म्हणणं आहे की भारताने बेकायदेशीर हल्ला केलाय, त्यामुळे पाकिस्तानी सैन्याला त्यांनी खुली सूट दिलेली असली तरी सुद्धा पाकिस्तानी सैन्य कितपत भारताविरोधात काही करू शकेल हा मोठा प्रश्न आहे। कारण पाकिस्तानला भारताच्या कुठल्याही सीमा हवाई, जमिनीवरच्या आणि समुद्रातल्या पार करून भेदून भारतावर हल्ला करणं शक्य नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।